हाय मित्रांनो, नमस्कार. स्वागत आहे आपल्या आताच्या व्हिडिओमध्ये. तर बघू शकता बघा, हा मंदिर आहे हनुमंताचा. खूप छान मंदिर आहे, तुम्हाला दाखवते. बघा, हनुमंताचं मंदिर बांधलेलं आहे आणि तिथे आहे पिंपळाचं झाड समोरच. बघू शकता मंदिराच्या समोरच पिंपळाचं झाड आहे. इथे तुळस आहे आणि इकडे संभाव पिल्लू बसली आहेत. तिकडे सगळी मुलं खेळत आहेत बघा, बघू शकता. मला दिसतात हे बघा, तिकडं सगळी मुलं खेळत आहेत. आणि बऱ्याच जणांना प्रश्न पडला आहे, माझे ब्लॉग येत नाही आहेत, परत मी लाईव्ह पण नसते. तर मित्रांनो, मी माझ्या आईकडे आली आहे आणि त्या दिवशी पण व्हिडिओमध्ये दाखवलं तुम्हाला, बांधकाम काढलं आहे. आता पण खडीची गाडी येणार आहे. वाळू जांबा, इकडे जांभ्याची घरं जास्त असतात. वाळू जांबा वगैरे पडलं आहे, म्हणजे टाकलेले आहे. सिमेंट फरशा वगैरे स्टाईल वगैरे सगळे आणलेले आहे. मग काम चालू आहे. बाळा तिकडे पडशील. आणि मंदिराच्या सगळं साईडचा सगळा परिसर बघू शकता. मंदिराच्या साईडचा परिसर. इकडे आंब्याची झाडं आमची आहेत बघा. हे 2 कलम आहेत हापूस आंबे, पण ह्या वर्षी लागलेच नाही ते आंबे, बघू शकता. आणि हा मंदिराचा परिसर आहे, सगळं मंदिर आहे बघा. छान मंदिर, मी गेल्या ब्लॉग याच्यामध्ये पण दाखवलं मी. आणि हा मंदिराच्या साईडचा सगळा परिसर आहे. तिथे समोर बसणे. चल, मला आता मी म्हटलं चला म्हटलं थोडा वेळ जाऊ बसूया, म्हटलं इथं बसून व्हिडिओ करूया. त्यामुळे मी लाईव्ह घेत नाही आहे. तरी मी लाईव्ह नसले तरी आपल्या सगळ्या व्हिडिओला सपोर्ट करा प्लीज. आपल्या शॉर्ट व्हिडिओला, आपल्या लाँग व्हिडिओला पण सपोर्ट करा, आपल्या ब्लॉगला. हो, कारण की सध्या कामाचा लोड आहे आईच्या इकडं आणि कोणीच नाही आहे, त्यामुळे मदत करावं यावंच लागते. त्यामुळे थोडंफार आली. मला पण जायचं आहे पुण्याला माझं काम आहे, त्यामुळे पुण्याला जायचं आहे मला. छोटी 3 नंबर बहिणीची मुलगी चालली आहे पुण्याला, तेव्हा ती आता गेली. ती पण होती आतापर्यंत व्हिडिओमध्ये, पण ती पण गेली. हो, जायचं आहे. तर म्हटलं आता आईला म्हटलं थांब जरा, मी आता आले. कारण की सकाळी पाण्याला, आता पाण्याला आणि दिवसभर इकडे आली की कंटाळा येतो मग, बरं का. म्हणजे असं तयार होणं किंवा जायचं. लोकेशन खूप छान आहे, वातावरण खूप छान आहे इकडं, पण व्हिडिओ काढायला वेळच नाही. सगळं कामातून व्हिडिओ काढायला वेळच भेटत नाही. म्हणून आता म्हटलं आईला म्हटलं थोडा वेळ जाऊन येते तिथपर्यंत, म्हणून 2-3 व्हिडिओ टाकले आता. आणि म्हटलं चला एक छोटासा ब्लॉग बनवूया. तर बऱ्याच जणांच्या मला कमेंट आहेत, तुम्ही कुठे आहे, दिसत नाही, काय नाही. तर मी इकडेच आहे, माझ्या आईकडे. आपले येत जातील ब्लॉग वगैरे छोटे छोटे, आपले शॉर्ट व्हिडिओ. मला वेळ भेटेल तसं मी शॉर्ट व्हिडिओ टाकेत जाईन आणि लॉंग व्हिडिओ पण टाकेत जाईन, वेळ भेटेल तसं. कारण की कामाची पण भेटत नाही वेळ मला. कारण की आता 7-8 लोक आम्ही घरी होते, तर एवढी सगळीच माणसं आली नाही अजून सुट्टीच्या वेळेस. तर म्हटलं काल पण तिकडे गेले होते. तिकडं तुम्हाला काल समुद्राचा व्हिडिओ दाखवला. आणि एक बरं का, ॲक्च्युली मला एक गोष्ट सांगायची तुम्हाला, की आपली प्रणवी व्हिडिओ बनवते, खूप छान छान व्हिडिओ बनवते, खूप छान छान ॲक्शन करते मित्रांनो. तिला पण वाटतं, ती मला सतत म्हणत असते, मम्मा मला व्हिडिओ बनवायचे आहेत, मला व्हिडिओ करायचे आहेत, माझं व्हिडिओ कर. आणि खूप ॲक्टिंग भारी करते मित्रांनो. कुठे पण बघा, कुठेही म्हणजे बस स्टॉप असू दे, कुठेही असू दे, कोणासमोर पण व्हिडिओ बनवते. तर आपण तिचा आभार मानलं पाहिजे ना, आपण तिच्या व्हिडिओला सपोर्ट केलं पाहिजे की नको. उलट जास्तीत जास्त लहान लेकराच्या व्हिडिओला सपोर्ट केले पाहिजेत. तर तुम्ही तर लहान लेकराच्या व्हिडिओला सपोर्टच करत नाही. अरे किती कौतुक वाटलं पाहिजे तिचे ते बोबडे बोल, तिचे ते ॲक्शन. काय काय जणांना आवडत असते, खूप भारी ॲक्शन करतात काय काय लहान मुलं. मोठ्यांचं काय सतत चालूच असते काय नाही काहीतरी, पण लहान मुलांना तेवढंच भारी वाटतंय की नाही का. किती छान अशी ॲक्शन करते आणि सतत मम्मा हे गाणं लाव, मम्मा ते गाणं लाव. आणि तिला आवडते ते गाणं लावायला सांगते ते मला स्वतःच्या आवडीने, म्हणून मी तिच्या आवडीचे गाणे लावत असते बरं का. तर आता चालले मी, आता घरी चालले. आता तिकडे बघूया, आज आणलंय चिकन, चिकन करायचं आहे. मी चालले आता. चल, का बसतो तिथे तू? संभव म्हणतो मी येत नाही, संभव म्हणतो मी चाललो आहे. आता छान वाटतं असं मंदिर, बघू शकता तुम्ही. छान वाटतं मंदिरच्या बाहेर परिसर. आणि इकडे सगळे मुलं खेळत आहेत बघा, हे बघा. मला बऱ्याच जणांचे व्हिडिओ आले, तुम्ही व्हिडिओ नाही करत, कुठे गेलात, कुठे गायब होतं. कुठे गायब नाही, मी इथेच आहे. आईकडे असल्यामुळे मला व्हिडिओ बनवता येत नाही, व्हिडिओ टाकता येत नाही इकडे पण.
आणि तुला दाखवतो तुम्हाला ते बघा मंदिराच्या समोरच म्हणजे आमचं घर माझ्या आईचं ते बघा दिसतं तुम्हाला इथे कौलारी घर थोडंसं कवळं दिसतं. ही कुंपण आहे बाहेरून. ही इथं नारळीची झाडं वगैरे आहे त्या भावात दिसतात माझ्या. आणि तिथे बघा तिथे वाळू टाकले बघा आणि चांबा टाकले तुम्हाला दिसते. काम काढलेलं आहे आणि आत्ता येणार आहे परत वाळूची गाडी येणार आहे. इकडून येते ह्या साईडने येते. पिंपळाचं झाड आहे ह्याच्या खडीची गाडी येणार आहे. आणि सगळी झाडी वगैरे आहेत त्यामुळे काय एवढं दिसत नाही आहे. आणि हा पिंपळाचं झाड मित्रांनो पिंपळाचं झाड आहे ना एवढा मोठा ह्या परिसरामध्ये होता बरं का. इथे त्या मंदिराच्या परिसरामध्ये एवढा होता ना. हा छोटा मंदिर होतं आणि मग हा तो पिंपळाचा झाड तोडल्यानंतर हा मंदिर म्हणून खूप काहीतरी बाबा आकाराचा पिंपळाचा झाड होता. एक घर बसेल असा आकार पिंपळाचा झाड होता. मग तिथला थोडीशी खान तोडून लावल्या बघा तिथं. तर कसला पिंपळ झालाय खूप छान असं झालंय पिंपळाचं झाड बघा बरं का. आणि वडाचं झाड पण तिथं होतं लागून. तर मित्रांनो आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि सगळ्यांपर्यंत पोचवा आपला व्हिडिओ. जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यांजवळ आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चला तर बघूया आपण घरी आई आपण काय करते. काही स्वयंपाक चालू आहे. चल आता बघूया आई काय करते. चालेल हां करून फोन मध्ये हां ठेवतो. काढ वेळा सँडल काढ. आले बघा ते घरी फरशा आणून ठेवलेले आहेत प्लॅस्टरसाठी आणि स्टाईल किचनच्या स्टाईलमध्ये. एक सँडल काढ काढ. कुठं जाऊन आली काय काय चल मंदिरात मंदिरात गेलो तू बघा कशाला मंदिरात घरात घरात हां सगळं मंदिर घेऊन धूर बघितलेलं किती दूर झाले ना. आणि बघूया आता चिकन आणलंय का. हे बघा चिकन आलंय ते चिकन बनवणार आहे. तर या तुम्ही पण सगळ्यांनी आईने लसूण तयार करून ठेवलंय चिकन घालायचं. तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा जास्तीत जास्त. आणि आपल्याला तुम्हाला म्हटलं आता वाळू पडले प्लॅस्टर करायचं आहे. प्लॅस्टर नाही केलेला लाईट नाही लावली मी त्यामुळे अंधार आहे. तर बाय बाय सगळ्यांना.